नमस्कार. होम मिनिस्टर होणार असून मी या घरची मध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. प्रेरणा सोसायटी चिंपोली गाव चिकूवाडी बोरीवली पश्चिम इथे राहणारी आपली ताई जिला भेटणार आहोत, जिचं नाव आहे प्राची दीपक आगासकर. नुकतंच एका लग्नाला गेलो आणि त्या लग्नात गेल्यानंतर मला नेहमी जो प्रश्न पडायचा ना की अक्षता अगदी शेवटच्या रांगेत उभा असलेला माणूस वधूवरांपर्यंत त्या अक्षता पोहोचाव्या यासाठी प्रयत्न करत असतो, पण त्या अक्षता पुढच्या 2 रांगेतच कुणाच्या तरी डोक्यावर पडतात, ज्यांच्या डोक्यावर यापूर्वीच अक्षता पडलेल्या असतात. आणि मग असं नेहमी वाटायचं की त्या अक्षता जर वधूवरांच्या डोक्यावर टाकता आल्या तर. आणि खरंच एका लग्नात जेव्हा हजर झालो गेलो आणि मी बघितलं शेट्टी कुटुंब आणि त्यांचं ते लग्न, आणि त्या लग्नात फक्त स्टेजवरती जितके म्हणजे नवरा नवरीच्या जवळपास असणारी मंडळी त्यांच्या हातात अक्षता होत्या, ज्यांनी टाकलेल्या अक्षता नवरा नवरीच्या डोक्यावर पडत होत्या. आणि त्यानंतर जेवढे आलेले आपतेष्ट होते ते त्या वधूवरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी जेव्हा त्या स्टेजच्या दिशेने जात होते तेव्हा डाव्या बाजूला एक टेबल ठेवलं होतं. टेबलवरती एक छान ताट आणि त्यामध्ये अक्षता, आपल्या पाहिजे तेवढ्या अक्षता घ्यायच्या आणि मग तेवढ्या चिमूटभर अक्षता त्या शुभ अशा नवरा नवरीच्या डोक्यावर टाकायच्या. किती छान. सगळ्यांनी असं केलं तर अक्षता वधूवरांच्याच डोक्यावर पडतील. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. बघूया काय म्हणताय आगासकर कुटुंब. नमस्कार, माझं नाव प्राची दीपक आगासकर. मी IT कंपनी आहे तासा इन्फो सोल्युशन्स, तिथे मी ॲडमिन एक्झिक्युटिव्ह कम HR आहे. लग्नाचा विषय सुरू झाला तेव्हा होतं थोडंसं मनात दडपण होतं थोडं, कसा असेल नवरा होणारा, जमेल का, सगळं व्यवस्थित होईल का पुढचं. नमस्कार, मी दुर्वेश सातसळ. मी आता एक रेस्टॉरंटमध्ये काम करतो ॲज अ रेस्टॉरंट मॅनेजर म्हणून. लग्नाच्या विषय जेव्हा सुरू झाला घरात, जेव्हा बाबा बोलले की दुर्वेश तुला मुलगी बघायची का, तर मी आपला असंच होकार दिला की म्हणजे एवढा सिरियस नव्हतं तेव्हा मी. त्याच्यानंतर अचानक वधूवर मेळावा होता आमच्या इकडे, तर तिकडे मी जस्ट जॉबवरूनच गेलो होतो. मेळाव्यामध्ये पहिलेच जेव्हा मी प्राचीला पाहिलं तेव्हा माझ्यासाठी छान असू शकते. त्याच्यानंतर जेव्हा मेळावा संपला तेव्हा आईबाबांनी तिचा कॉन्टॅक्ट नंबर दिला. नंतर आम्ही दोघांशी एकमेकांशी बोललो. मला मनाला हवा असलेला जोडीदार मिळाला आहे, त्यामुळे मी खूप खुश आहे. आणि आता आम्ही आमच्या आयुष्याच्या नवीन प्रवासाला सुरुवात करतो आहे. येत्या 25 तारखेला आमचं लग्न आहे, तेव्हा तुम्हा सर्वांना आदराचं निमंत्रण. नमस्कार. हो बोल बोल. नमस्कार. मेहंदीची मोहर नक्षी, त्याला येतो सुवास. दुर्वेश रावांचं नाव घेते. होम मिनिस्टरची पैठणी मिळेल आज. अरे वा. द्या आता ओळख करून सगळ्यांनी. हे माझे मिस्टर. नमस्कार. नमस्कार. या माझ्या सासूबाई. नमस्कार. ही माझी आई. नमस्कार. त्या माझ्या नणंद. नमस्कार. हे माझे बाबा. नमस्कार बाबा. हे माझे भाऊजी. नमस्कार. हे मामा. नमस्कार. ते माझे दीर. बर. नमस्कार. ती माझी बहीण. नमस्कार. त्या माझ्या मामी. बर. त्या माझ्या ताईची सासू. त्या माझ्या जावेची सासू आई. बरोबर. नमस्कार. आणि ती माझी जाव. नमस्कार. आणि या माझ्या मावशी. नमस्कार. चला सगळ्यांची ओळख झालेली आहे, सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. नमस्कार. कुठलं बालपण, कुठलं माहेर? बालपण माझं बोरिवली, मुंबई. मग घरी कोण कोण? घरी माझे आई बाबा आणि ताईचं तर लग्न झालेलं आहे, त्यामुळे आता आम्ही तिघंच आहोत. तिघेच? हो. तुम्ही काय करता? मी जॉब करते IT कंपनीमध्ये ॲडमिन एक्झिक्युटिव्ह कम HR आहे. मग आता हे कधी ठरलं सगळं? आमची ओळख होऊन 4 महिने झाले. कोणाची? माझी आणि दुर्वेशची. नाही मी ठरलं म्हणजे शूटिंग बद्दल विचार. अच्छा, शूटिंग बद्दल. तुम्ही कशाबद्दल सांगताय? लग्नाबद्दल. अरे हो, कधी आहे ते? आहे 25 मेला. म्हणून घाई झाली आहे ना. बोलवा लवकर मिस्टरांना. दुर्वेश या. नमस्कार. स्वागत आहे तुमचं. मजा. तुमचं बालपण कुठलं? माझं बालपण ठाण्यातलं. नावपाडा. आणि तुम्ही कुठे नोकरी वगैरे कसं काय? मी हॉटेल मॅनेजमेंट केलं आहे आणि मी ठाण्यामध्येच आहे जॉबला. मग घोडबंदर रोड चांगला झाल्यानंतर ठरवलं का की बोरिवलीला जायचं म्हणून? असं म्हणता पण येईल, असं नाही पण म्हणता येईल. पण मग तुमची ओळख कधीची? आमची ओळख
ते 4 महिने झाले आमची ओळखून. वधूवर मेळाव्यामध्ये आमची ओळख झाली. कुठे होता हा मेळावा? कळवा. कळव्यात मेळावा असतो. नाही, तिथे समाजाचा एक हॉल घेतलेला त्या लोकांनी. बरोबर. तिथे मेळावा झालेला. वधूवर हा, मेळावा. वधूवर मेळावा. आणि मग काय झालं त्या दिवशी? तिथे असे होते म्हणजे मेळाव्यामध्ये जसे मुली जाऊन बोलतात, काय इंट्रोडक्शन करते? एक मिनिट, मला इंटरेस्ट याच्यात आहे की कळव्यातल्या मेळाव्यामध्ये काय झालं होतं म्हणतात, तुम्ही काय करतात मला माहित नाही, कारण मेळाव्यात काय होतं मी कधी असं अटेंड नाही केलंय. काय होतं? मुली जाऊन बोलतात सगळं आपल्याबद्दल, काय अपेक्षा आहेत, कसा हवाय मुलगा. हे माईकवर बोलावं हो. लागतं. मग ज्या मेळाव्यामध्ये तुम्ही बोललात त्याच मेळाव्यात तुम्ही पण होता? हो, मी पण होतो त्या मेळाव्यामध्ये. मग काय झालं मेळाव्याला? तिथे माझं इंट्रोडक्शन झालं. हिचं इंट्रोडक्शन नंतर होतं. तेव्हा पण मी निघून गेलो होतो. मग आई आणि भाऊ. मग तुम्ही लगेच लिहून ठेवलं होतं का? नाही, तर माझ्या सासूबाई आणि माझ्या जाऊ ज्या आहेत त्यांनी म्हणजे येऊन समोरून विचारलं, फोटो वगैरे दाखवला, मग नंबर वगैरे एक्सचेंज केले तिथेच. वहिनीने माझा नंबर घेतला, त्यांनी त्यांचा नंबर. मग मला एक सांगा की मेळाव्यामध्ये तुम्ही बोलत होता, लोक तिकडे बघत असतील, बरोबर ना? मग तुमची वहिनीने विचारलं ना तुम्हाला, त्या उलट्या खुर्च्या घेऊन बसल्या होत्या का? लक्ष देते असायला पाहिजे ना सगळ्यांचं. मग त्या काही नोंद करत होत्या? मी ऍक्च्युली पहिलेच नोंद केली होती. तुम्ही कधी? जेव्हा मी एका साईडला बसलो, मुलं बसतात तिकडे आणि ही एका साईडला बसलेली, तर मी पहिलेच बघितलेलं होतं की ही मुलगी आपल्याला सुटेबल आहे, छान आहे. पण माहित नव्हतं की कशी काय जॉब प्रोफाईल वगैरे. पण एक मिनिट, त्याच वेळेला तुम्ही त्यांना बघितलं होतं? नाही, मी नव्हतं बघितलेलं. तुम्ही नव्हता? किंवा स्टेजवर बघितलेलं. मी तिला स्टेजवर गेलो होतो तेव्हा. नंतर पुढे? नंतर मग नंबर एक्सचेंज केला एकमेकांचा. पहिला फोन कोणाचा आला? त्याचाच. काय झालं? मी कॉन्टॅक्टमध्ये ऍड केला तेव्हा ती व्हॉट्सअपमध्ये ऍड झाली. तर असं फोनवर बोलायचं, व्हॉट्सअपवरच ओळख जास्त झाली. म्हणजे आमचं चॅटिंग होत होतं. त्याच्यानंतर मी फोन केला तिला. त्याच्यानंतर मग हळूहळू ओळख झाली. आम्ही हळूहळू बोलायला लागलो. तर आमचा भेटायचा दिवस ठरला. तर आम्ही नंतर मग दादरला भेटलो. दादरला कुठे? दादरला ईस्टला आम्ही भेटलेलो. कैलास लस्सी लस्सीच्या दुकानाच्या इकडे भेटलो. तिथेच बाहेर भेटला होता? हा, तिकडे बाहेर भेटलो. त्याच्यानंतर मग बाहेर गेलो होतो. प्लॅटफॉर्मवर नाही भेटलं? प्लॅटफॉर्मवरची स्टोरी नंतरची आहे. ती कधी आता ती आहेत का? अरे स्टोरी आहे त्यांच्या. काय झालं सांगा आता. ही सांगितलं होते छान. काय हो सांगा. तिथून आम्ही गेलो बाहेर असं म्हणजे फिरायला. मग येताना संध्याकाळ झाली, तोपर्यंत भेटलो आम्ही सकाळी. काय सांगताय? तिथून मग येईपर्यंत संध्याकाळ झाली. संध्याकाळी आली, आम्ही दादर प्लॅटफॉर्मला आलो. तिथे उभे राहिलो बोलत वगैरे, आणि तिथेच त्यांनी प्रपोज केलं. काय? किती नंबर प्लॅटफॉर्म होता? 1 नंबर प्लॅटफॉर्म. अरे वा, मस्त आहे. 1 नंबर प्लॅटफॉर्म. तुम्ही प्रपोज केलं? हो. मग तुम्ही काय म्हणाला, आता ट्रेन आली, मी निघते? टाटा केलं मला तिने. जेव्हा ती ट्रेनमध्ये असली तेव्हा तिचा मला व्हॉट्सअपवर मेसेज आला की येस, आय विल मॅरी यू, आय एम रेडी टू मॅरी यू. बरं जमवलं सगळं. एका दिवसात काय काय घडू शकतं हे सगळं त्यांनी सांगितलेलं आहे. मग आता 25 तारीखला लागली, सगळी धावपळ सुरू झाली. दोघांनाही काही प्रश्न विचारतो, बघूया किती अंदाज अचूक ठरतायत. पहिला प्रश्न तुमच्यासाठी. आमची ताई कोणाला टुकटुक अशी हाक मारते? टुकटुक. तिच्याकडे एक टॉर्टॉइज आहे, त्याला कासव त्याला बोलते टुकटुक. मग मला एक तुम्हाला विचारायचे, असे काही कोड आहेत का की कासवा मला टुकटुक, अमुक याला कुटकुट, असं काय आहे का? नाही, आमच्याकडे फक्त कासवच आहे. ह्यांना काय नाव ठेवलं तुम्ही? धडधड. विचार करी. काय वेगळे नाव? टुकटुक, हे धडधड. हा, व्हेरी गुड. पुढचा प्रश्न. आमची ताई लग्नानंतर माहेरची कुठली गोष्ट मिस करणार आहे? सगळ्यात जास्त तर आई बाबांनाच ती मिस करेल. हा, ते ठीक आहे, पण त्यांच्या बरोबरची अशी एक गोष्ट आहे की जी नेहमी मिस करेल. तिच्याबरोबर फिरायला जाणार. चूक काय हो सांगा. आई बरोबर जे माझं छोटं मोठं रोजचं होतं, ते भांडण नाही म्हणता येणार त्याला, बट होतं छोटं मोठं मस्तीमध्ये वगैरे. आता सांगा त्याला काय म्हणाल? भांडण असं नाही म्हणता येणार. भांडण म्हणजे कुरबुर. काय ह्याचं सगळं असं यमक आहे. ताई दरवर्षी एक वस्तू हरवते, कुठली? सेलफोन. चूक सांगा. छत्री. लग्नानंतर रेनकोट घेऊन द्या. नक्की. ताईला कोणाची पुस्तकं वाचणे आवडतं? चेतन भगत. बरोबर. ताईला कोणत्या कामाचा खूप कंटाळा येतो?
तिला कुकिंगचा, जेवण शिजवण्याचा कळलं तुम्हाला का होकार दिला. आणि आता तुमची किती उत्तरं बरोबर येतात बघून. मिस्टरांच्या कोणत्या वीक पॉईंटकडे तुम्ही दुर्लक्ष करावे असं मिस्टरांना वाटतं? त्याला राग येतो एकदम. 4 महिन्यात बराच अनुभवलेला दिसतोय. मिस्टरांना कोणतं काम आवडत नाही? आंघोळ करणे. हा, आंघोळ कंटाळा आहे भरपूर. आंघोळीचा. बरं आज करून आला केली नाही ते तसं रोज आंघोळ इथेच बसवतो. तुम्ही लग्नानंतर काय टाळावे असं मिस्टरांना वाटतं? कमी बोलणे, कारण का मी खूप कमी बोलते. हो का? काय टाळावं असं वाटतं? लग्नानंतर म्हणजे ती बोरीला राहते आणि मी ठाण्याला राहतो. कल्चरचं थोडंसं हे डिफरन्सेस आहे. तर अति शॉर्ट कपडे घालणं किंवा अति मॉडर्न ठीक आहे, पण अति शॉर्ट कपडे म्हणजे तसं बरं की असं तर मी अलाउ केलेलं आहे तरी पण. अच्छा असं तुम्हाला वाटतं. ठीक आहे. मिस्टरांची ताई मिस्टरांना कोणत्या नावाने हाक मारते? आहेच का परत? बाळा. हा, बाळा किंवा दुरू. हा, दुरू. दुरू का तुम्ही दुरू चालायचं? सगळं तसं कसं? कुठेतरी काहीतरी म्हणून ते जुळलं. कळलं का तुम्हाला? बरं, मिस्टरांची कुकिंग मधली स्पेशालिटी काय? त्याला केक, बेकरी आयटम बनवायला खूप आवडतं. काय हो, खरं काय? मला कॉन्टिनेंटल आवडतं. बेकरी पेस्ट्रीमध्ये पण इंटरेस्ट आहे. हो आहे. मग करायला आवडतात का? करतो मी स्वतः. मी ॲज अ शेफ म्हणून पण काम करतो. मी पूर्ण हँडल करतो हॉटेल. झी मराठीकडून तुम्हा दोघांसाठी आहे तुळशी वृंदावन. अभिनंदन. धन्यवाद. आणि एक छोटासा आहे. धन्यवाद. नमस्कार. 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 चला, सासर माहेरचे सज्ज झालेले आहेत. सासूबाई नमस्कार. नमस्कार. काय अट काय तुमची? लग्नानंतर काय काळजी घेतली? आमची जॉईंट फॅमिली आहे. तर ही मोठी सून माझ्याकडे 5 वर्ष आहेच. तर तिने सुद्धा माझ्याकडे राहावं. म्हणजे जॉईंट जॉईंट फॅमिली. जॉईंट फॅमिलीमध्ये तिने राहावं, ऍडजस्ट करावं. पण मी काय म्हणतो, लग्नानंतर वेगळे राहिले तर वेगळे काही वर्ष तरी माझ्याकडे राहावं तिने. वेगळे राहू. सगळं शिकून घेतल्यावर नंतर बाहेर गेले ते चालेल. तुमचं काय म्हणणं आहे जाऊबाई? जॉईंट फॅमिलीमध्ये राहण्याचा एक फायदा असतो की थोडं काम सासू मदत करते आपल्याला, सून मदत करते, तर एकमेकींच्या सहवासात सगळे कामं होतात आणि म्हणजे नाही, असावं. एकीवर बर्डन नाही पडत. नाही राहायला पाहिजे. हो. बरं, तुमचं काय म्हणणं आहे इकडे? मला तरी वाटतं तिने एकत्र कुटुंब पद्धतीतच राहावं. एकत्रच राहावं, कारण का तर माहिती पडतं घरामध्ये कसं काय असं काय नाही. डबे वगैरे कुठे ठेवले? तुमचं काय म्हणणं? माझं बेसिकली म्हणणं आहे की एकत्र राहावं, कारण का जशी आम्ही मुली आहोत, आई वडिलांना सोडून जायला किती दुःख होतं हे आम्हालाही माहिती आहे. तरच म्हणजे बरोबर नाही की आम्ही आमच्या नवऱ्याला एक्सपेक्ट करू की त्याच्या आईला सोडून जावं. तर माझ्या मताने तरी एकत्रच राहावं. त्याच्यामध्येच लाईक ती पण खुश राहील, सास पण खुश राहील, सगळे एकत्र. हा वेगळाच विषय खरं तर आलेला आहे की आम्ही मुली ज्या वेळेला घर सोडून जातो ते आम्हाला खूप वाईट वाटतं. तर किंवा अशी पद्धत सुरू केली तर मुलगाने इकडे येऊन राहायचं. तसंही तरी कोणतरी एक दुःखी होणार ना. हां. मुलगा सोडून आला तर त्याची आई दुःखी होणार, ते पण आम्हाला आवडणार नाही. बरं, तुमचं काय स्वतःचं म्हणणं? माझं स्वतःचं बेसिकली म्हणणं आहे की एकत्रच राहावं, कारण का पहिल्यापासून एकत्र राहत आलेलं आहे. तुमचं काय म्हणणं? जॉईंट फॅमिली मजा येते. एक फंक्शन जेव्हा होतात तेव्हा एक एन्जॉयमेंट असते. खूप काय काय शिकायला मिळतं. सासू आहे, मी चांगलं हा आहे. चांगलाच आहे. बरं, 3 अपेक्षा सांगा मिस्टरांकडून. 3 अपेक्षा. दरवर्षी फिरायला घेऊन जायचं कुठेतरी. तुमचं काय म्हणणं आहे? हो, अपेक्षा दरवर्षी. डेफिनेटली. वा, चला, एक अपेक्षा पूर्ण झाली. दुसरं तो थोडासा म्हणजे मी कामात असली, आता लग्नाचं जवळ आलं आहे तर कामं असतात घरची थोडीफार, तर ती करत असली, मी फोन नाही उचलला तर तो रागवतो. फोन करत असतो पण तो समजून घेत नाही की काही कामात आहे म्हणून. ते समजून घ्या. हां, ते समजून घ्या. फोन उचलला नाही तर समजून घ्यावं. काय म्हणणं आहे तुमचं? समजून घ्यायला हवं, पण आपण अशा एका फिलिंगनी फोन करतो की चला फोन उचलेल, आपण असं बोलायचं असतं काहीतरी. मी काय म्हणतो, तुम्ही आधी फोन करून सांगा आता मी फोन करणार आहे. असंच करायला लागेल असं वाटतं. चांगलाय की आयडिया नाही? चांगली तुमची. हॅलो, 11 वाजता फोन करायचा, उचलला की सांगायचं अर्ध्या तासाने मी फोन मी तिला करणार. मग लिस्टच पाठवेल तिला. तिसरी अपेक्षा अशी आहे की त्यांनी लवकरात लवकर स्वतःचं हॉटेल उघडावं. म्हणजे जेवण करायला. हो. हा महत्वाचा मुद्दा आहे. काय
हां, ते तर माझं स्वप्नच आहे आणि मी तसं वर्कआउट पण साधारण कधी होईल पूर्ण? एखाद वर्ष तरी लागेल मला. एखाद वर्ष तरी प्लॅनिंग आहे, एखाद वर्षानंतर काढायचं. वा, शुभेच्छा आहेत तुम्हाला. धन्यवाद. आता लक्ष्मीच्या पावलानं आमची ताई तुमच्या घरात येतेच आहे, गृहलक्ष्मी. तेव्हा वास्तू तथास्तू म्हणणार आणि लवकरात लवकर ती गोष्ट पूर्ण होणार आणि आपण सगळे त्या दिवशी जेवायला जाणार. मला बोलवायला विसरू नका. हो, नक्की नक्की. हा, नक्की. नको, सुरुवातीला नका बोलवू, त्याचा पहिला प्रयोग व्हायचा आमच्यावर. बरं, तुमच्या 3 अपेक्षा सांगा आमच्या ताईकडून. माझ्या 3 अपेक्षा म्हणजे पहिली अपेक्षा ॲज युजल आई बाबां आणि पूर्ण फॅमिलीची टेक केअर घेणं, काळजी करणं. काय हो? नक्की. बरं. दुसरं म्हणजे ती खूप कमी बोलते, तर तिने बोलतं व्हावं. माझ्यावर जेव्हा असते तेव्हा ती इकडे तिकडे जास्त बघत असते. अच्छा, इकडे तिकडे बघू नये, तुमच्याचकडे बघावं. नाही, मला दाखवत असते तेव्हा हॉस्पिटल, तेव्हा त्याला माहिती करून देते वेस्टर्न साईडची. टुरिझम इंडस्ट्रीमध्ये जायचं आहे का? मला असं पर्सनली वाटतं की बरं असं बोल का भरपूर असं मला वाटतं, कारण का मी स्वतः पण एवढा बोलका नव्हतो. लग्न कितीला आहे? 25 मे. मुहूर्त कितीचं आहे? 9:45. 9:48 सकाळी. बरोबर आहे. 9:48 नंतर तुम्हाला बोलावंच लागणार नाही. कळलं का? तिसरी अपेक्षा म्हणजे माझं प्रोफेशन हॉटेल मॅनेजमेंटचं आहे. तर मला ॲक्च्युली घरी जेवण बनवायला कंटाळा येतो. तर तिने मला असं नवीन डिश बनवून द्याव्यात. रेसिपी बुक वगैरे मी त्याला प्रोव्हाइड करेन, मी देईन रेसिपी बुक. काय कॉम्बिनेशन आहे. यांना जेवण बनवण्याचा कंटाळा आहे आणि ह्यांना घरचं जेवण पाहिजे. आता काय कराल याच्यावर? काय नाही, थोडा टाइम जाईल, पण सासू आणि जाव आहेत, त्या करतील. शिकून घेईन त्यांच्याकडनं. शिकून घेईल. जेवढं सासू आणि लवकर जाव आहे. शिकता येईल तेवढं एकत्र शिकून कुटुंबाचा घेईन. फायदा आहे. मला येतच नाही, मला कंटाळा आहे. सासू आणि जाव आहे, त्यांचीच इच्छा आहे मी एकत्र राहावं, करतील. दोघांच्याही अपेक्षा पूर्ण हो असं म्हणत झी मराठीकडून ही भेटवस्तू आमच्या ताईसाठी. अभिनंदन. रेसिपी बुक आहे. नमस्कार. बरं, काय लग्नानंतर काय मिस कराल माहेरचं? आई बाबा काय सांगा, आईबद्दल काय सांगा? आई खूप म्हणजे तिने लाडाने वाढवलं आम्हाला, मुलासारखंच वाढवलंय. आई बाबा दोघंही. ताई तर खूपच मिस करेन. अष्टविनायक चित्रपटातलं ते गाणं आहे ना, घेऊ कसा निरोप तुटतात आत नागे, हा देह दूर जाता मन राहणार मागे. अगदी तसंच होतं प्रत्येक घरामध्ये. मुलासारखंच आहे आमचं. जावई. आणि मुलीबद्दल काय? मुलगी तर माझी आधी, मी दोन्ही मुलींना मुलांसारखंच वाढवलं आहे. त्यांना म्हणजे मुलीसारखं कधी हे नाही केलं आहे. फ्रीडम दिलं, म्हणजे तुम्हाला जे पाहिजे ते तुमचं क्षेत्र तुम्ही निवडा हे केलं. म्हणजे कधी त्यांना मागे न हटवलं. त्यांना जे पाहिजे ते आमच्या आवाक्यात होतं ते दिलं सगळं. बाबा काय म्हणतात? बाबांच्या तर लाडू आहेत दोघी. काय हो बाबा? कधी ओरडले नाहीत. पुष्कळ मिस करेन तिला. हो का? कधीच रागावले नाही म्हणे तुम्ही? कधीच नाही, कधी हात पण नाही उचलला दोघींवर. आणि तुम्ही काय विश्वास देणार? तुम्ही कसा विश्वास देणार? मी नक्कीच मी तुमच्या मुलीला नेहमी आनंदित ठेवेन आणि तिच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करीन. ती जेवणाचा कंटाळा आहे. जेवण करण्याचा खूप कंटाळा आहे. जेवणाचं तेवढं तिने शिकावं. शिका रे देवा. ती शिकेन, हळूहळू शिकते ती. शिकेल ना? हो, शिकते ती. तिला माझ्या हातात खायचं झालं तर मी तिला डेफिनेटली देईलच. काही उपयोग नाही झाला. रडून वाटलेलं काहीतरी होईल. रडण्यामुळे काहीतरी होईल, काळजी करू नका. नाही, मी जेवण करीन वगैरे. थोडक्यात चेहऱ्यावरचं हसू महत्वाचं, आसू नसावेत असंच म्हणतो. आणि आमच्या ताईची पाठवणी करत असताना आता बघूया ती पैठणी ताई स्वतः मिळवणार का त्यांना मिळवून द्यावी लागणार? खेळ सोपा आहे. हे समोर एक शुभविवाहातला एस ठेवलेला आहे. 10 चेंडू इथून टाकायचे आणि ते अचूक त्या एसमध्ये जायला पाहिजे. बघूया, एक जरी चेंडू गेला तरी सुद्धा ती पैठणी स्वतःला मिळणार आहे. वेळ सुरू झाली.
अभिनंदन. शुभमंगल सावधान. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. आगासकरांच्या घरात वाढलेली ताई, जिला जेवण करण्याचा कंटाळा आहे, ती आता चाचडांच्या घरात निघालेली आहे, ज्यांना जेवण करणं आवडतं पण घरी करायला आवडत नाही. रुचकर संसार हो आणि सुखात दिवस सगळे जाओ, आनंदाने दोघांची प्रगती हो, असं म्हणत आपल्या ताईला देऊया तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. होम मिनिस्टर होणारं सुनमी या घरचीचा हा भाग इथेच संपतो आहे. आणि आपणा सगळ्यांना माहीतच आहे की 18 मे पासून संध्याकाळी 7 वाजता भव्य पौराणिक मालिका झी मराठीवरती आपण बघणार आहोत. येळकोट येळकोट जय मल्हार किंवा जय मल्हार ही मालिका पाहायला विसरू नका. आणि आजचा हा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टर होणारं सुनमी या घरचीच्या पुढच्या भागात. नमस्कार.